मी निघतो गुरुजी, उद्या येतो. नमस्कार करतो. प्रणाम. चला येतो. उद्या परत या. हा? हो. दोन तीन ठिकाणी कामासाठी गेलो होता आज बी, पण ते लोक हेच बोलले रामजींना का आता तर तुझ्या पोरांनी उच्च जातीच्या मुलाबरोबर मैत्री केली आहे, तर जाऊन त्यालाच काम माग, असं बोलून आम्हाला परत पाठवलं. बस पुरंजन, ही गोष्ट भीमला आणि रामाला कळता कामा नाही. हे घ्या बाबा, पुरणपोळी बनवलीये. त्यांनी परत शिक्षण सुरू केलं ना, त्याच आनंदात. आणि मी ऐकलंय की त्यांची आई जेव्हा बी आनंदी असायची तेव्हा पुरणपोळीच बनवायची. मग मी बी बनवली. आत्या, आज पुरणपोळी बनव ना. मीरा, पुरणपोळी बनव ना. तसंही आजचा दिस बी लय चांगला आहे. चला ताई, बनवूया पुरणपोळी. देपुरी, भीमच्या जीवनात भले कितीही संघर्ष असो, पण त्याचं नशीब एवढं तर चांगलं आहे की त्याची एक आई होती जिने पुरणपोळी बनवून त्याच्या बालपणात गोडवा मिसळला, आणि एक त्याची बायको जी पुरणपोळी बनवून त्याच्या आयुष्यात जेवढा काही कडूपणा आहे तो संपवण्याचा प्रयत्न करते आहे. वा, खा पुरणपोळी खा. आज उघड उघड तुमच्या पत्नीला सुनेला रस्त्यात अडवून त्यांच्याकडनं फळे हिसकावून रस्त्यावर फेकून दिले गेले, पण त्या गोष्टीचं दुःख कोणाला नाहीये. त्या गोष्टीबद्दल तर कोणाला बोलायचं बी नाही. बोलायचंय तर फक्त भीमचं शिकवण, पुरणपोळी आणि भीमच्या पुस्तकाबद्दल. खा पुरणपोळी खा, कधीच मिळाली नाहीये ना तुम्हाला खायला. आणि बाबांना तर नवीन सवय लागली आहे. आता ते भीम भाऊ बरोबर रमाचं बी कौतुक करायला लागलेत. तेच तर लक्ष्मी, जर चुकून एक चांगलं काम तू पण केलंस ना, तर कदाचित बाबा तुझंही कौतुक करतील. मग मलाही बरं वाटेल तुझा पती असल्याच्या नात्यानं. असं आता मी जीव जरी दिला ना, तरी मी तुम्हाला चांगली नाही वाटणार. काढलाच ना तो विषय लक्ष्मी, नेहमीप्रमाणे काढलाच ना तो विषय मरणाचा. कधीतरी असं बोल ज्यात जगणं असेल. आणि आई, जर कोणी तुमच्याकडून फळं हिसकावून घेतली तर गोळा कोणी केली? भीमने. मग तुम्हाला हे तर लक्षात आहे की फळं फेकली कोणी, पण हे विसरलात की गोळा कोणी केली. आई, कधीतरी चांगली गोष्ट लक्षात ठेव. बाबा, मी त्यांना बघून येते. बाबा,
तुम्ही खा. आपल्याला आनंद आहे भीमच्या शिक्षणाचा. भीमने लंडनला जाऊन शिकलं पाहिजे. तिकडे जाऊन शिक्षणाचे रेकॉर्ड्स तोडून टाकेल. लंडनमध्ये मी कितीही स्टुडंट्स पाहिले, पण कोणीही तुझ्या एवढा हुशार नाहीये. एक काम करूया ना, तू पहिलं तुझं इथलं शिक्षण पूर्ण कर, मग लंडनला ये. मग आपण पुढे सोबत शिक्षण घेऊ. काय झालंय? लयच आनंदात दिसतंय. नाही एवढं काही नाहीये. ते वैभव आहे ना, तो वैभव म्हणत होता आज की मी लंडनला जाऊन शिक्षण घेतलं पाहिजे आणि बोलत होता की तिकडच्या सगळ्या शिक्षणाचा रेकॉर्ड तोडून टाकेन. काहीही बोलत होता. असं कसं मी लंडनला वगैरे जाऊ शकतो. पण रमा, ऐकून खूप बरं वाटलं. तो प्रत्येक वेळी असंच बोलतो, मला प्रेरित करतो. त्याच्या सोबत राहून त्याचं बोलणं ऐकून खूप छान वाटतं. पण ह्याच्यात काय बी कुठं बोलले ते. बरोबर बोलले वैभवजी. जर तुम्ही लंडनला शिकायला गेले तर सगळ्यात पुढे जाणं अभ्यासात. ते काय असतं रमा की आता वैभव जसा माझा मित्र आहे तर तो चांगलंच बोलणार. आता तू माझी बायको आहे तर तू चांगलाच विचार करणार माझ्याबद्दल. बाबा, आनंद दादा, आत्या हे सगळे चांगलाच विचार करतील, चांगल्याच गोष्टी बोलतील. कारण ही सगळी माझी माणसं आहेत, हितचिंतक आहेत आणि हितचिंतक नेहमी चांगलंच बोलतात. पण ह्याच्यात वाईट काय आहे? आणि आम्ही नाही तर काही हितेश का काय विश्वास ठेवतील का तुम्ही लंडनला शिकायला जा? काहीही. अच्छा, लंडनला जाणार? कोण लंडनला जाणार? नाही, कोणी नाही. सांगतो चाळीतल्यांना, लंडनला जाणार. ए थांब, काय झालं भाऊ? कोणात तुम्ही? पकडा रे याला. ए, काय करतो तुम्ही? अरे सोडा मला. भाऊ काय करतात? हे काय करताय तुम्ही? सोडा मला. सोड. काय करताय तुम्ही? हे सोडा मला. हे चुकीचं आहे. या. अरे हे काय काय हे मडकं इतकं लहान? अरे वा, झाडू. झाडू पण आहे. ते काय बोलतात इंग्लिश मध्ये वैभव देव? पर्सनॅलिटी. आत्ता दिसते ना वैभव देवची पर्सनॅलिटी खुलून. लंडन मध्ये शिकणाऱ्या माणसाने आपल्या मैत्रीचा स्तर काय खाली पडला. गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू. जोखू, नटवर, अरे या सगळे खाली या.
या रामजी या. हो हितेश भाऊ, बोला काय झालं? अरे तुम्ही लोकांनी काय ऐकलं का? बघ. हे भीम आणि रामा आपापसात बोलत होते की भीमराव शिक्षणासाठी लंडनला जाणार आहे. हा मग तुम्हाला का त्रास होतोय? तुम्हाला पण जायचंय का लंडनला? आमची लायकी आम्हाला माहित आहे. घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा. माटुंगा ते कुलाबा पर्यंत जायची ऐपत नाहीये आणि शिकायला जाणार लंडन. अरे आता जिकडे जायचं तिकडे जाऊ दे. आम्हाला तर फक्त एवढा आहे का रोजगार पाहिजे तेवढाच खूप आहे. आणि हितेश भाऊ, हे काय भीम आणि रमा या दोन मूर्खांच्या चक्कर मध्ये आम्हाला त्रास देत आहे. अरे जा झोपा आणि आम्हाला पण झोपू द्या. जोखू बरोबर बोलतोयस तू. भीमच्या चक्कर मध्ये ना स्वतःला त्रास करून घेणं बंद कर आजपासून आणि आत्तापासूनच. आणि मी तर सांगते नेहमी नेहमीसाठीच. आणि हो, या चाळी मधला जर कोणी एक लंडनला जाऊ शकला ना तर तो फक्त आणि फक्त भीमरावच असेल. समजला? बरोबर बोलतेस झाली आजी. मी तुझ्याशी पूर्णपणे सहमत आहे. जर या चाळीतून कोणी लंडनला जाऊ शकतो तर तो फक्त भीमरावच आहे. कारण आपल्या या चाळीत भीमराव सारखा दुसरा कोणी धूर्त पण नाहीये ना. आणि उच्च जातीचा वैभवदेव सारखा श्रीमंत मित्र पण दुसऱ्या कोणाकडे नाहीये ना. काय माहित, वैभवजींनाच मूर्ख बनून लंडनला जात असेल. काय वैभवदेव, मला काय बघताय? स्वतःकडे बघा. हे सगळं तुम्ही आणि तुमच्या लोकांनी केलंय ना. हे सगळं ना मी केलंय ना माझ्या लोकांनी. हा सगळा तुमच्या चुकींचा परिणाम आहे वैभवदेवजी. हा आता थोडा विचार करा. उच्च जातीचे असून तुम्ही जर छोट्या जातीच्या लोकांची मैत्री कराल तर ही गोष्ट उच्च जातीच्या लोकांच्या डोळ्यात सळणारच. आणि जर का सळणार तर हे सगळं तर होणारच. त्यामुळेच वैभवदेव, माझा एक सल्ला ऐका. माफी मागा आणि आम्ही माफही करू. कारण उच्च जातीचे लोक एवढे दयाळू असतात. आता मलाच बघा ना. माफी मागितल्यानंतर आरामात फिरा मुंबईमध्ये. जेव्हा मन भरेल लंडनला निघून जा. नाहीतर हे लोक तुम्हाला आरामात नाही जगू देणार वैभवदेव. कोणाशी माफी मागू जोशीजी? जे अंधारात येऊन माझ्या गळ्यात मडके अडकून गेले, माझ्या कमरेला झाडू बांधून निघून गेले, त्यांची? ज्यांच्यामध्ये एवढी पण हिंमत नव्हती की दिवसाच्या उजेडात येऊन हे करतील. त्यामुळे रात्रीच्या अंधारात तोंड लपवत होते. त्यांची, जे तुम्हाला आरसा दाखवत होते वैभवदेव. जे तुम्हाला योग्य आणि अयोग्यातले अंतर दाखवत होते. माफी तर तुम्हाला मागायलाच लागेल. नाहीतर ते लोक तुम्हाला असाच त्रास देत राहतील. अकड नाही गेली वैभवदेव. आता तर हे सगळं सुरू झालंय.
पुढे पुढे बघा. या भीमाच्या कारणाने काय काय होतंय तुमच्या सोबत. ते काय आहे ना जोशीजी, आता तर माझी आकड अजूनच वाढली आहे. हा कमरेला झाडू आणि गळ्यातला मडकं ना मला कधीच झोकू नाही देणार. भीम नेहमी खरं बोलतो आणि खऱ्याचीच साथ देतो. त्याने नेहमी तुमच्या भल्याचाच विचार केलाय. तो कशाला कोणाला मूर्ख बनवेल. आता मला एका तरी अशा माणसांचं नाव सांगा ज्याचं भीमरावाला भलं करायचंय आणि ज्यांना पण भीमरावाची साथ मिळाली आहे त्यांचं लय काय मोठं काय झालं. वैभवजींना भीमरावाची साथ मिळाली आहे. आता बघा त्यांची काय गत होते ते. बघा बघा, भीमला सत्य झोंबलं वाटतं. भीम कुणाचंही आयुष्य नुसतं बर्बादच करू शकतोय, दुसरं काय बी नाही. दादासाहेब, वहिनी, समृद्ध झालो आज मी. व्यक्ती आपल्या अनुभवाने समृद्ध होतो आणि आज मला अनुभव मिळाला की छोट्या जातीतल्या लोकांची पीडा किती मोठी असते. तुम्ही लोक जा. वैभव, ज्या गळ्याला आम्ही फुलांच्या हारांनी सजवून आणलं होतं त्याच गळ्यात आज तू हा निर्लज्जपणा घालून आलायस. घृणा वाटायला लागलीय तुला बघून आम्हाला. काढून फेकून दे हे सगळं. माहितीये दादासाहेब, लंडनमध्ये ज्या कॉलेजमध्ये शिकत होतो ना त्या कॉलेजमध्ये जेव्हा कोणता स्टुडंट टॉप करतो त्याला कॉलेजमध्ये सर्वात उंच ठिकाणी घेऊन जाऊन मेडल घालण्याची पद्धत आहे. आणि मग खाली कॉलेजमधील सगळे स्टुडंट्स त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. मला असं वाटत होतं की कमीत कमी ऍटलिस्ट एकदा तरी मी ते मेडल घालावं. पण आज हे घातलंय. असं वाटतं की सर्वात खालच्या जागेवर उभं आहे आणि सगळे टाळ्या माझ्यासाठी वाजवतायत आणि इतक्या जोर जोरात वाजवतायत की मी माझ्या मनातली गोष्ट सुद्धा ऐकू शकत नाही. मेंदू जे सांगत आहे ते पण ऐकू शकत नाही. माटुंगा रेल्वे स्टेशन जवळ वेड्यांचा एक खूप चांगला डॉक्टर आहे. तू एक काम कर, तू तिथे जा आणि तुझ्या डोक्याचा इलाज करून घे, कारण तुझं डोकं खराब झालंय. माझा मेंदू एकदम ठीक आहे म्हणून तर मी एवढा विचार करतोय. मी विचार करतोय की भीमराव इतक्या गोंधळात सुद्धा आपल्या मनातलं कसं ऐकू शकतो. त्याचा मेंदू जे सांगतो ते कसं समजू शकतो. फक्त तो स्वतः नाही समजत तर तुमच्यासारख्या लोकांना पण समजवण्याचा प्रयत्न करतो. किती खंबीर व्यक्ती आहे तो. त्याला मी मनापासून प्रणाम करतो. बस, सगळ्या मर्यादा पार केल्यास तू.